हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। ईश्वरपूर ताकारी रोडवर कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी, कार चालकाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद। ईश्वरपूर ते ताकारीला जाणाऱ्या मार्गावर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोर एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या थरारक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन शिवाजी पवार वय 41 राहणार निनाई नगर, ईश्वरपूर हे आपल्या आईसह स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH10 AK 1630 वरून जात होते। साई ऑटो गॅरेज जवळ रस्त्याच्या कडेला असताना समोरून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने क्रमांक MH12 ZC 1746 त्यांना जोरदार धडक दिली। कारचा वेग इतका प्रचंड होता की धडक बसल्यानंतर नितीन पवार आणि त्यांच्या आई रस्त्यावर फेकले गेले। या भीषण अपघातात नितीन पवार यांच्या चेहऱ्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत। त्यांच्या आई छाया पवार यांच्याही छातीला, डोक्याला आणि पायाला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत। याच कारणे अन्य एका व्यक्तीलाही धडक दिली असून तो इसमही गंभीर जखमी झाला आहे। तसेच एका चारचाकी वाहनाचेही या अपघातात नुकसान झाले आहे। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ माजली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध मोटर वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माने करत आहेत। भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे।